योग असं नाव दिलं. तर इथे ध्यान योग म्हणजे अष्टांग योग आहे. तर अष्टांग ध्यानाबद्दल चर्चा करूया. आपण आधी पण बघितले की भगवद्गीता महाभारताचा भाग आहे. महाभारताच्या विष्णू पर्वामध्ये भगवद्गीता येते आणि भगवद्गीता एक सेपरेट ग्रंथ म्हणून पण भगवद्गीतेला मान्यता आहे. साकारवादी निराकारवादी सगळ्याच संप्रदायांमध्ये गीतेला मान्यता आहे. तर गीतेला गीतोपनिषद असं पण म्हटलं जातं. त्याच्यातले 18 अध्यायापैकी 6 अध्याय हे कर्मयोगाचे आहेत. शेवटचे 6 अध्याय हे ज्ञानयोगाचे आहेत आणि मधले 6 अध्याय म्हणजे 7 ते 12 हे भक्तियोगाचे आहेत. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर भगवद्गीतेची तुलना याच्यासोबत करतात की समजा एखाद्या व्यक्तीकडे अमूल्य हिरा वगैरे असेल तर हिऱ्याला तुम्ही बघितलं असेल तरी की वेल्वेटच्या डब्बीमध्ये ठेवलं असतं. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात पहिले 6 अध्याय म्हणजे त्या डब्बीचं वरचं झाकण आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे खालचा भाग त्या डब्बीचा आणि जे मधले 6 अध्याय 7 ते 12 तो म्हणजे तो हिरा आहे. की तिचे मुख्य शिकवणूक हिरा आहे हे सांगण्यासाठी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर तसं उदाहरण देतात. सर्वात माझा तुमचा काही क्वेश्चन आहे? ओके ठीक. तर याच्यापैकी आपण कर्मयोग म्हटले की निष्काम कर्मयोग आहे. कारण सकाम कर्मयोगाची चर्चा करण्याला काही अर्थ नाही कारण त्याच्यामधून जे व्यक्तीला मोक्ष मिळत नाही तो अधिकाधिक बंधनातून अडकतो. म्हणून कर्मयोग म्हटले की निष्काम कर्मयोगाचे हाच शब्द अर्थ पकडला जातो. कर्मयोग निष्काम कर्मयोग सेम आहे. नंतर सांख्ययोग ज्ञानयोग संन्यास विहित कर्मत्याग हे सगळे एकच आहे. त्याच्यानंतर ध्यानयोग अष्टांग योग हे सेम असेल. तर पहिल्या अध्यायात अर्जुनाने काही प्रश्न विचारले मग त्याच्या उत्तरार्थी कृष्णाने दुसऱ्या अध्यायात सकाम आत्मज्ञानाचे विस्तारित वर्णन केले की आत्मा काय आहे कसा आहे आणि मग निष्काम कर्मयोगाचं वर्णन करून जेव्हा व्यक्ती शुद्ध स्थितीवर येतो त्या स्थितीला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थिर बुद्धीचा व्यक्ती त्याचं वर्णन केलं. मग परंतु अर्जुनला कळलं नाही की मी बुद्धियोग म्हणजे कार्यत्याग करू का कर्मयोग म्हणजे कार्य करू म्हणून अर्जुनने तिसऱ्या अध्यायात प्रश्न विचारला. मग त्याच्या उत्तरार्थ कृष्णाने सांगितलं की अर्जुन 2 मार्ग आहेत पण ते व्यक्तीच्या पात्रतेवरती निर्भर असतं आणि तुझी पात्रता निष्काम कर्मयोगाचीच आहे. निष्काम कर्मयोगाचे विस्तारित वर्णन कृष्णाने तिसऱ्या अध्यायात केलं आणि तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी की काम काम म्हणजे भौतिक पदार्थांबद्दलची इच्छा ही भौतिक इच्छाच जीवाच्या बंधनाचं मुख्य कारण आहे. मग या भौतिक इच्छा कुठल्या कुठल्या इंद्रियातून प्रकट होतात किंवा कुठे कुठे निवास करतात त्याचं वर्णन करून त्यांच्यावरती हळूहळू कसं नियंत्रण करता येईल याचा उपदेश कृष्णाने तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी शेवटी दिला की इंद्रियानी मनोबुद्धी असे अधिष्ठान उच्यते की इंद्रिय मनबुद्धीमध्ये काम आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला तू इंद्रियांपासून नियंत्रण करायला सुरुवात कर. मग असं सांगून झाल्यावरती तोच निष्काम कर्मयोग जर व्यक्ती करतो तर शेवटी मग त्याला ज्ञान प्राप्त होतं किंवा हृदय शुद्ध झाल्यावर तो ज्ञानयोगासाठी पात्र होतो. तर त्या ज्ञानाचं महत्व कृष्ण 4थ्या अध्यायात सांगणार होते. परंतु अर्जुनने मध्येच प्रश्न विचारला की तुम्ही आधी सांगितले मी कसं काय एक्सेप्ट करू म्हणून मग कृष्णाने स्वतःच्या जन्मकार्याबद्दल थोडस माहिती दिली आणि मग या ज्ञानयोगाचे कुठले कुठले यज्ञ आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारे यज्ञ केला जातो आणि त्याद्वारे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होऊ शकतो याचे विस्तारित वर्णन कृष्णाने 4थ्या अध्यायामध्ये केलं. पण 4थ्या अध्याय झाल्यावरती अर्जुनाला परत शंका काय आली की 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकामध्ये 41 आणि 42 एकामध्ये कृष्ण म्हणतात की अर्जुन कर्म संन्यस्य म्हणजे सगळ्या कर्माचा त्याग कर आणि शेवटच्या श्लोकात परत म्हणत अर्जुन उठ आणि युद्ध कर. भगवंतांना असं म्हणायचं होतं की सकाम कर्म नको करूस निष्काम भावने तुझं कार्य कर. अर्जुनला परत वाटतं की या दोन्हीपैकी श्रेष्ठ काय कारण त्याच्या मनात तर करायचं युद्ध करायचंच नव्हतं पण तरी तो नेहमी कारण शोधत होता. मग कृष्ण त्याचं उत्तर देताना परत 5व्या अध्यायामध्ये पुन्हा निष्काम कर्मयोगाची माहिती सांगतात की दोन्ही मार्गाने सारखंच फळ मिळतं. जर कोणी एका मार्गाला श्रेष्ठ एकाला कनिष्ठ समजत असेल तर अशा व्यक्तीला मी बालक बुद्धीचा व्यक्ती
सुरुवातीचा स्तर कसा असतो, प्रगत अवस्थेमध्ये त्या व्यक्तीचे काय लक्षणं आहेत आणि अशा पद्धतीने निष्काम कर्म केल्यावर मग त्याला शेवटी कशाची प्राप्ती होते, अशा सगळ्या गोष्टीचं वर्णन भगवंतांनी 5व्या अध्यायात केलं. आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी बोलता बोलता कृष्ण बोलले की अर्जुन, हे मी तुला आतापर्यंत सांगितले की मोक्ष प्राप्ती किंवा ब्रह्मज्योतीची प्राप्ती किंवा भवबंधनातून मुक्त होण्यासाठी आपण निष्काम कर्मयोग ज्ञानयोगाची चर्चा केली. पण असाच मोक्ष मिळवण्याचा एक आणखी वेगळा मार्ग आहे. त्याचं संक्षिप्त वर्णन कृष्ण 5व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 27 आणि 28 मध्ये करतात. एकदम समरी मध्ये सांगतात. मग याच्यामध्ये हा आपला 5वा अध्याय संपतो. तर मग आता हेच जो संक्षिप्त गोष्ट सांगितली अष्टांग योग किंवा ध्यान योग, त्याचं विस्तारित वर्णन 6व्या अध्यायामध्ये येणार आहे. तर ही 5व्या आणि 6व्या अध्यायामधली लिंक आहे की ज्याचं संक्षिप्त वर्णन 5व्यात केलं, त्याचं विस्तारित वर्णन कृष्ण 6व्या अध्यायामध्ये करते, ज्याचं म्हणजे अष्टांग योगाचं किंवा ध्यान योगाचं. तर एक मुद्दा तुम्हाला मी आधी पण बोललो, तुमच्या लक्षात असेल की कृष्ण आणि अर्जुन हा दोघांमधली चर्चा चालू आहे युद्धाच्या मध्ये. तर त्याच्यामध्ये कृष्ण असं म्हणत नाहीत की आता अर्जुन मी पहिला अध्याय बोलतोय, आता अर्जुन मी 5वा अध्याय बोलतो, असा कृष्ण बोलत नाहीत. हे अध्याय व्यासदेवाने निर्माण केले की त्या चर्चेमध्ये एका स्पेसिफिक मुद्द्यावर जर चर्चा झाली असेल तर तशा श्लोकांचा एक समूह बनून अध्याय असा व्यासदेवाने त्यांना अध्याय दिले, म्हणजे त्यांना नावं दिले. समजा एखादा 2 पंतप्रधानांमध्ये काही चर्चा झाली असेल तर त्या चर्चेमध्ये कुठल्या मुद्द्यावर कुठल्या वेळेस ते बोलले तर त्याच्यानुसार नोट्स घेणारे व्यक्ती पण अशी हेडलाईन देऊन त्याला वेगवेगळी नावं देतात. तसंच व्यासदेवांनी केलं. कृष्ण असे बोलले नाही की आता मी आता सप्तम अध्याय असं कृष्ण बोलले नाही. तर त्या दोघांची फक्त चर्चा चालू होती. व्यासदेवांनी असं आपल्या अंडरस्टँडिंगसाठी विभागीकरण करून दिलं. तर आपण आता या 6व्या अध्यायाला सुरुवात करूया. त्याचं नाव ध्यान योग किंवा अष्टांग योग आहे. शारीरिक म्हणजे यांत्रिक पद्धतीने पण मनाला नियंत्रित करता येतं आणि मनाला नियंत्रित करून मनाला शुद्ध करणं शक्य आहे. तर ही यांत्रिक पद्धत कशी आहे याचं वर्णन इथे आपण बघणार आहोत. तर याचे मी विभाग नाही केले ना, ठीक आहे. या अध्यायामध्ये टोटल 47 श्लोक आहेत, 47. तर या 47 श्लोकांमध्ये पहिले 9 श्लोक आहेत की हा जो ध्यान योगी आहे, ध्यान योगी म्हणजे अष्टांग योगी आहे, तर हा व्यक्ती आरुरुक्ष स्तरावरून आरूढ स्तराकडे कशी प्रगती करतो, त्याची वाटचाल कशी होते. नंतर श्लोक नंबर 10 ते 32 मध्ये अष्टांग योगाचं आणखी विस्तारित वर्णन कृष्ण करतात की कुठे जायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, प्राणवायूवरती कसं नियंत्रण करायला पाहिजे, याचं विस्तारित वर्णन 10 ते 32 मध्ये. नंतर या अष्टांग योगामध्ये मन नियंत्रणाला खूप महत्व आहे. त्याच्याबद्दल कृष्ण सुरुवातीला पण बोलले, परत श्लोक नंबर 33 ते 36 मध्ये परत या मुद्द्यावरती चर्चा होते. या अध्यायामध्ये 2 ठिकाणी मनाच्या नियंत्रणाला खूपच महत्व दिले. कारण अष्टांग योगी सर्व काही सोडून अरण्यामध्ये कधी तपस्या करत बसतो. तिथे जर त्याचं मन नियंत्रित नसेल तर त्याला खूप कठीण होऊ शकतं प्रगती करण्यासाठी. त्याच्यामुळे मन नियंत्रणावरती कृष्ण बोलतात की मन नियंत्रण कठीण आहे पण करावं लागेल. कसं करायचं याच्याबद्दल अर्जुनाला थोडीशी माहिती दिली. मग हे सर्व ऐकून अर्जुनाच्या मनात शंका येते की कृष्ण समजा एखाद्या योगीने हे ध्यानयोग केला पण त्याला यश नाही मिळालं या आयुष्यामध्ये, मग अशा व्यक्तीचं काय होतं, मग त्याचं पतन होतं का पुढे त्याला आणखीन प्रगती करायला चान्स मिळतो. याचं कृष्ण वर्ण उत्तर श्लोक नंबर 37 ते 45 या विभागात देतील. आणि हा पहिल्या 6 अध्यायाचा विभाग संपवतो किंवा 6वा अध्याय संपवतो. तिथे कृष्ण निष्कर्ष सांगतात की या सर्व मार्गांमध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे केवळ आपण भक्तियोगी आहोत म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे असं आपण म्हणत नाही. जर आपण असे निवडक श्लोक जर बघितले गीतेमधून तर बऱ्याचशा ठिकाणी कृष्ण भक्तीला सर्वोच्च सांगतात. त्याच्यामध्ये एक श्लोक म्हणजे हा 6व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये एकदम क्लिअरली कृष्णाने सांगितले की सर्वात श्रेष्ठ मार्ग हा भक्ती आहे. योगिना
तेषामपि सर्वेषां मद्गतीन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समीयुक्ततमः. जो श्रद्धेने माझं भजन करतो तो सर्वश्रेष्ठ आहे. तर हे झालं आपले विभाग. टोटल 5 विभागात आपण हा अभ्यास 6व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. तर पहिल्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात बघूया. श्री भगवान उवाच अनाश्रित कर्मफलं कार्यं करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर न चाक्रिय. अशी चर्चा आधी पण झाली आहे, पण ते परत कृष्ण सांगतात की कोणत्या व्यक्तीला संन्यासी समजायचं आणि कोणत्या व्यक्तीला योगी समजायचं. आपण आधी पण बघितले की कृष्ण बोलले की अरे अर्जुन, केवळ बाहेरून वस्त्र बदलून कोणी संन्यासी होत नाही, तर तो द्वंद्वावरती त्याचा विजय असला पाहिजे, त्याचा मन नियंत्रित असला पाहिजे, अशा व्यक्तीला संन्यासी म्हटलं. तोच चर्चेचा भाव इथे पण आहे या पहिल्या श्लोकामध्ये की अनाश्रित कर्मफल. अनाश्रित म्हणजे आश्रित नसणे कशावरती, कर्मफलावरती. जी चर्चा आपण आधी पण केली. एखादे कार्य केले की त्याच्यापासून फळाची इच्छा न ठेवता केवळ कर्तव्य बुद्धीने कार्य करणं हे खरं संन्यास आहे. इथे कृष्ण ते सांगतात की अनाश्रित कर्मफलन, कर्माच्या फळावरती आश्रित न होता कार्यम कर्म करोती, जो की आपले विविध कर्म करतो, असाच व्यक्ती खरा संन्यासी आहे आणि असाच व्यक्ती खरा योगी आहे. आणि न निरग्नी न चाक्रिय, की जे पारंपरिक संन्यासमध्ये लोक काय करतात की सगळ्या विहित कर्माचा त्याग करतात, तर त्याच्यामध्ये अग्निकर्माचा पण त्याग करतात. अग्निकर्माचा त्याग म्हणजे गृहस्थांकडून किंवा निष्काम कर्मयोगीकडून काही विशिष्ट यज्ञ करण्याची अपेक्षा असते. प्रायश्चित्त म्हणून म्हणा किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या काही हिंसा होतात त्याच्यासाठी त्यांना काही अग्निकर्म करावे लागतात, किंवा इतर गोष्टीमध्ये पण अग्निकर्म केले जातात. कदाचित मला वाटतं की हे पण असेल ज्यामध्ये अंतिम संस्कार अशा अशा क्रियांमध्ये पण यांना पण अग्निकर्मामध्येच पकडत असते. परंतु हे जे संन्यासी असतात ते काय म्हणतात की आम्ही आता शुद्ध आहोत, आता आम्ही हे नेहमीचे विहित कर्म करणार नाही. म्हणजे शेवटच्या वेळी तशा लोकांबद्दल कृष्ण सांगतात न निर अग्निर. समजा जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी अग्निकर्म करत नाही त्याच्यामुळे मी संन्यासी, कृष्ण म्हणत नाही, ही संन्यासाची व्याख्या नाही. आणि एखादा व्यक्ती म्हणत असेल की च अक्रिय, अक्रिय म्हणजे मी आता कर्तव्यविहीन आहे, मी सर्व काही सोडून दिलं. कृष्ण या दोन्ही व्यक्तीला न न न हा शब्द दोघांसाठी आहे. न निरग्निर न चाक्रिय. किंवा एखाद्या व्यक्तीने अग्निकर्म सोडून दिले किंवा विहित कर्म सोडून दिले म्हणून त्याला संन्यासी म्हणायचं नाही. तर संन्यासी कोण आहे की कर्माच्या फळाला तो व्यक्ती आसक्त न होता किंवा अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य बुद्धीने कार्य करतो. तर अशा व्यक्तीला संन्यासी म्हणायचं आणि अशाच व्यक्तीला योगी म्हणायचं. तिथे संन्यासीचा अर्थ आहे ज्ञानयोगी आणि योगीचा अर्थ आहे अष्टांग योगी. ही चर्चा समोर येईलच. तर या श्लोकाचा मुख्य अर्थ काय की कोणाला संन्यासी कोणाला योगी म्हणायचं ते त्याच्या कर्तव्य भावनेवरती निर्भर आहे. आतापर्यंत आपण बघितलं की निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगाच्या सहाय्याने मोक्ष मिळतो, त्याची आपण बऱ्याच ठिकाणी चर्चा केली. किंवा अशा पद्धतीने केलं त्या व्यक्तीला शेवटी काय मिळतं, तर इथं आपण परम पदम हा शब्द येतो किंवा ब्रह्म हा शब्द येतो, दोन्हीचा अर्थ मोक्ष आहे. मग 5व्या अध्यायात शेवटी कृष्ण अष्टांग योगाबद्दल संक्षिप्त बोलले होते, इथे त्याचं विस्तारित वर्णन करते. अष्टांग किंवा ज्ञानयोग साधना करण्याआधी निष्काम कर्मयोगाद्वारे हृदय शुद्ध करणे अत्यावश्यक आहे. कारण ज्ञानयोग आणि अष्टांग योग हृदय शुद्ध नाही करू शकत. ही पण चर्चा आपण बऱ्याच वेळेस केली आहे की हृदय शुद्ध करण्यासाठी दोनच मार्ग आहेत, एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा भक्तियोग. हे जे साधक आहेत की ज्यांचं कल ज्ञानयोगाकडे किंवा अष्टांग योगाकडे असतो, तर त्यांना सरळ अष्टांग योग सुरू नाही करता येत किंवा सरळ ज्ञानयोग नाही घेता येत. एकदमच संन्यास घेतो असं नाही चालणार. तर आधी त्यांना निष्काम कर्मयोग करावाच लागतो सुरुवातीच्या स्टेजला, आणि जेव्हा हळूहळू त्याच्या भौतिक इच्छा कमी होतील मग हे लोक समोरच्या योगामध्ये जाऊ शकतात. जसं आपण आधी चर्चा केली होती की समजा एखाद्या व्यक्तीने निष्काम कर्मयोग करत त्याच्यामध्ये यश मिळवलं, तर त्या यशाच्या स्थितीवर त्याच्याकडे 3 ऑप्शन असतात की तो तसाच निष्काम कर्मयोग कंटिन्यू करू शकतो. त्याचे काही कारण असू शकतील, जसे की इतरांना उदाहरण देण्यासाठी म्हणा वगैरे, किंवा मग तो व्यक्ती म्हणेल की आता बस मला थोडी लवकर प्रगती करायची, तर मग तो ज्ञानयोग पण संन्यास घेऊन सर्व घराचा वगैरे त्याग करून ज्ञानयोग स्वीकारू शकतो. किंवा त्याचा कल जर अष्टांग योगाकडे असेल तर तो अष्टांग योग करू शकतो. ज्ञानयोगामध्ये जास्त
हे विश्व कसं नश्वर किंवा भ्रामक आहे, मी हे भौतिक पदार्थ नाही आहे, मी एका दिव्य वस्तूचा भाग आहे, अशा गोष्टीवर जास्त चिंतन केलं जातं. आणि अष्टांग योगामध्ये प्राणवायूवर नियंत्रण करणे किंवा विविध शारीरिक कसरती करणे याच्यावरती जास्त भर दिला जातो. पण दोन्ही मार्गामध्ये शास्त्र अध्ययन करावंच लागतं आणि दोन्ही मार्गामध्ये थोडेफार भक्तीचा अवलंब करावाच लागतो. समजा की आता अष्टांग योगामध्ये तो व्यक्ती ध्यान करतो तर त्याला परमात्मा स्वरूपावर ध्यान करावं लागतं. जसं की काही मॉडर्न लोक जे सांगतात की एखाद्या मेणबत्तीवर ध्यान करायचं किंवा शून्यावर ध्यान करायचं, तर हा योग्य अष्टांग योग नाही. तर आपण आधी पण चर्चा केली की भक्ती आणि ज्ञानयोग दोघांमध्ये पण नाही सॉरी, ज्ञानयोग आणि अष्टांगयोग दोघांमध्ये पण व्यक्तीला भक्तीचे काही अंग करावेच लागतात तरच त्याला यश मिळेल. तर ते सगळ्यांसाठीच आहे. तर इथे त्या व्यक्तीला आता समजा त्याची इच्छा आहे की मला अष्टांग योग करायचा, तर त्याच्या आधी हृदय शुद्ध करण्यासाठी निष्काम कर्मयोग करावा लागेल. फक्त जर भक्ती पण हृदय शुद्ध करते आणि निष्काम कर्मयोग पण हृदय शुद्ध करतो, तर मग दोन्ही सारखेच आहेत का नाहीये? तुम्हाला जर आठवत असेल एका ठिकाणी कृष्ण बोलले होते की सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतिर्ज्ञानवान अपि प्रकृतिज्ञानती भूतानि निग्रह किम करिष्यति. की प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावाने वागण्यासाठी मजबूर आहे. या मजबुरीमुळे त्याला बरेचदा शास्त्रांचे बंधन पण समजत नाही. तर इथे आपण चर्चा केली होती की कृष्ण हे सांगितले असं बोलतायत की मग शास्त्राच्या सांगण्याला उपयोग काय? जर शास्त्राचं वागणं शास्त्रावर लोकांना त्याच्यानुसार वागता जमणार नाही, मग शास्त्राच्या ज्ञानाचा फायदा काय? तर तिथे आचार्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की हे कृष्ण असं सांगतायत की निष्काम कर्मयोग अत्यंत दूषित स्वभावाच्या व्यक्तीला शुद्ध नाही करू शकत. म्हणजे निष्काम कर्मयोगासाठी पण थोडीफार पात्रता पाहिजे. म्हणजे 35% मार्क असेल तर निष्काम कर्मयोग त्याला 50% पर्यंत घेऊन जाईल. परंतु एखादा एकदम 1-2 मार्कच घेतोय, तर अशा व्यक्तीला 5 निष्काम कर्मयोग पण करू शकत नाही. परंतु भक्तीच अशी आहे की व्यक्तीचं बॅकग्राऊंड कसंही असो, कितीही तो दूषित असला तरी त्याला शुद्ध करू शकतो. तर शुद्धतेची क्षमता भक्तीची खूप जास्त आहे. नंतर जे लोक विहित कार्य कर्तव्य म्हणून करतात अशा व्यक्तीला खरा संन्यासी समजायचं. केवळ अग्निकर्म थांबवले किंवा कार्य सोडून दिलं म्हणून नाही. आणि योगी किंवा अष्टांगी कोणाला म्हणायचं? ज्याचे मन विषय वस्तूंच्या उपभोगावर आकृष्ट होत नाही. समजा आता एखादा व्यक्ती अष्टांग योगामध्ये एका ठिकाणी बसून पाठ सरळ करून ते लोक काही कपालभाती किंवा प्राणायाम वगैरे करतात. तर केवळ असं हे व्यायाम केल्याने कुणी अष्टांगयोगी होत नाही. तर त्याच्यासाठी पात्रता काय आहे की तो व्यक्तीचं मन विषयांकडे नाही गेलं पाहिजे. विषय म्हणजे हेच आवाज, स्पर्श, गंध, चव हे जे विषय आहेत याच्याकडे नाही गेलं पाहिजे. नक्की सुरुवातीच्या स्तरावरती जाणारच म्हणा, परंतु समजा एखादा व्यक्ती आपल्या मनाला विषय वस्तूपासून दूर करण्याचा प्रयत्नच करत नाही आणि केवळ फक्त बाहेरील कसरती करतोय, अनुलोम विलोम म्हणा किंवा कपालभाती म्हणा, तर तो खरा योगी नाहीये. कारण योगाचा उद्देश केवळ आरोग्य नाहीये, तर योगाचा मुख्य उद्देश आहे की ईश्वर प्राप्ती. हे आपण आधी चर्चा केली की भगवद्गीतेमध्ये कार्याच्या फळाच्या संन्यासाला महत्व आहे, कार्य सोडून देण्याला महत्व नाही. निष्काम कर्मयोगामध्ये व्यक्ती वर्ण आणि आश्रमानुसार आपले विविध कर्म करतो पण फळाची इच्छा करत नाही. मग निष्काम या शब्दाची जर चर्चा केली तर खरा निष्काम केवळ भक्तच आहे. कारण निष्काम कर्म योगीला पण मोक्षाची इच्छा असते. तर जरी मोक्षाची इच्छा ही दिव्य आहे म्हणा किंवा आध्यात्मिक इच्छा आहे, भौतिक इच्छा नाहीये, पण तरी सुद्धा थोडासा स्वार्थ आहे. पण भक्तीमध्ये भक्तांचा काही स्वार्थ नसतो. भक्तांचा उद्देश काय असतो की भगवंतांचा आनंद. आता या स्तरावर आपण कदाचित नसू, पण ही अपेक्षा आहे. त्याच्यामुळे खरा निष्काम भाव हा केवळ भक्तांचाच असतो. निष्काम कर्मयोगी, अष्टांग योगी, ज्ञानी तिघांना पण मोक्ष पाहिजे. त्याच्यामुळे चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत, कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. तर एकदम तत्वज्ञानाच्या स्तरावरती बघितलं तर निष्काम भाग खऱ्या दृष्टिकोनातून केवळ भक्तांचाच आहे. कारण आपली इच्छा आहे की फक्त भगवंतांना आनंद देणे.
तर इथे संन्यासी आणि योगी समानच का आहेत याचं स्पष्टीकरण आहे. तर संन्यासीची खरी व्याख्या काय की जो कर्मफळाचा त्याग करतो. व्यक्ती कधी त्याग करू शकेल जेव्हा त्याचं मन शुद्ध होतं. म्हणजे संन्यासी म्हणजे शुद्ध मनाची व्यक्ती. आणि योगाचं एक सूत्र आहे, पतंजली योगसूत्र नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पतंजलींनी काही सूत्र दिलेत योगांबद्दल. जसे की सुखम स्थिरम आसनम असं एक सूत्र आहे. त्याच्यापैकी एक सूत्र आहे योग चित्तवृत्ती निरोध. योगाचा उद्देश काय आहे की चित्ताची जी वृत्ती आहे त्याला निरोध करणे म्हणजे अटकाव करणे. म्हणजे व्यक्तीचं चित्त इकडे तिकडे भ्रमण करत राहतं, तर त्याला एका ठिकाणी स्थिर करणं हा योगाचा एक उद्देश आहे. मुख्य उद्देश योग ईश्वर प्रणिधान असा आहे, परंतु हा एक उद्देश आहे त्याच्या आधीचा की चित्ताच्या वृत्तींना थोडा अटकाव करणे. चित्ताचा अटकाव कधी होईल की जेव्हा मनामधले इंद्रिय विषयांचे जे आठवणी त्या पुसल्या जातील. त्याचा अर्थ मन शुद्ध झालं पाहिजे. म्हणजे ए बरोबर बी, बी बरोबर सी, तर ए बरोबर सी असं आपण म्हणतो ना. म्हणजे संन्यासमध्ये पण शुद्ध मन पाहिजे आणि योगाच्या व्याख्येनुसार पण शुद्ध मनच पाहिजे. म्हणजे संन्यासी आणि योगी एकसारखेच आहेत. निष्काम कर्मयोगामध्ये नंतर व्यक्तीला 3 ऑप्शन आहेत, त्याची आपण चर्चा केली. पण या सर्वांची आपण आधी पण चर्चा केली की हे लोकांनी किती जरी प्रगती केली, किती जरी इंद्रिय नियंत्रित केले किंवा योगासनामध्ये सिद्धी मिळवली, तरी सुद्धा त्यांना आपोआप भक्ती नाही मिळत. जसे की निष्काम कर्मयोगाने हृदय शुद्ध झाल्यावर तो डायरेक्ट अष्टांग किंवा ज्ञानयोगात जाऊ शकतो. पण अशी कधीच वेळ येत नाही की त्याने किती जरी वर्ष, किती जरी जन्म निष्काम कर्मयोग केला किंवा ज्ञानयोग केला किंवा अष्टांग योग केला, तो आपोआप भक्तीमध्ये नाही जात. तर भक्तीमध्ये जाण्यासाठी काय येताय इजिताम इहनीय भगवती अचिर भाव तत् भागवत संगता. ही भागवत संगत की भक्तांच्या संगतीनेच भक्ती मिळते. भक्ती ही स्वतःच्या प्रयत्नाने मिळवण्यासारखी गोष्ट नाही. प्रयत्नाने पण नाही, पुण्याने पण नाही, दानाने पण नाही, तपस्येने पण नाही. केवळ भक्तच भक्ती देऊ शकतात. तर हा दोघांमधला फरक आहे. बहुपात काय म्हणतात तात्पर्य 223 जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो तो परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे. आपण चर्चा केली आहे विस्तारित. नंतर गुरुबाबांनी काय सांगितलं, खरा संन्यासी भक्ती याच्यावरती आपण चर्चा केली. भक्तांचा मनोभाव काय असतो त्याच्याबद्दल चैतन्य महाप्रभूंच्या शिक्षाष्टकामध्ये दररोज गाजलं जातं सकाळी. त्याच्यामधला एक श्लोक सांगितला प्रभुपादांनी 224 वर. न धनम न जनम न सुंदरी कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतार भक्तीर आहे तुकी. की कृष्णा मला धन नकोय, जन म्हणजे मला माझी प्रशंसा किंवा माझे जास्त अनुयायी नकोय, किंवा सुंदरी म्हणजे स्त्री किंवा पुरुष नकोय, आणि कविताचा एक असे आचार देतो की मला काही खूप जास्त ज्ञानी पण व्हायचं नाही. तर मग भक्ती करण्याची तुझी इच्छा काय आहे? मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती अहेतुकी. जन्म जन्म मला तुम्हाला अहेतुकी म्हणजे कुठलाही स्वार्थ न ठेवता भक्ती करायची. तर हा भक्ताचा खरा भाव असतो. त्याच्यामुळे खरा निष्काम भाव केवळ भक्तांचाच आहे. पण बाकीचे जर बघितले तर बाकीच्या मार्गामध्ये या लोकांना काही ना काही पाहिजे असतं. कारण आपण म्हटलं ना की त्यांना कमीत कमी मोक्ष तरी इच्छा असतेच, ज्ञानयोगी किंवा अष्टांगयोगी किंवा निष्काम कर्मयोगी. पण या श्लोकात जर तुम्ही बघितले की महाप्रभू काय म्हणतात, मम जन्मनी जन्मनीश्वरे, म्हणजे जन्मानंतर मला भक्तीच करायची. म्हणजे असं म्हणत नाहीत की मला या जन्मात भक्ती करायची पुढच्या जन्मात मोक्ष पाहिजे. तर हा भावाच्या स्तरावरती भक्ती आणि इतर मार्गातला एक फरक आहे. आता याच अष्टांग योगाचं स्पष्टीकरण द्यायला कृष्ण सुरुवात करतील. तर आधीच्या पहिल्या श्लोकात सांगितलं की खरा संन्यासी खरा योगी कोण आहे, तोच मुद्दा आणखीन समोर थोडी चर्चा होईल. यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धी पांडव नाही असन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. अशी चर्चा आपण आधी पण केली होती. सांख्य योगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकमापी अस्तित्व सम्यक उभयविंदते फलम. तुम्हाला जर आठवत असेल 5व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हटले होते की अर्जुन, निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगात काही फरक नाही, दोन्हीही सारखाच लाभ होतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भेद नाही मानला पाहिजे. तसंच या श्लोकात कृष्ण सांगतात की अर्जुन, संन्यासीमध्ये आणि योगीमध्ये काहीच फरक नाही. म्हणजे जो काय म्हणता येईल आपल्याला, यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा शुद्धतेच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही व्यक्ती सारखेच असतात. म्हणजे असं नाही की ज्ञानयोगी श्रेष्ठ आहे आणि अष्टांगयोगी कनिष्ठ आहे किंवा अष्टांगयोगी श्रेष्ठ आहे ज्ञानयोगी कनिष्ठ आहे, असं नाहीये.
पहिल्या 2 ओळीत काय सांगतात की अर्जुन यम संन्यासमिती प्राहुर, ज्या व्यक्तीला संन्यासी म्हटलं जातं त्याच व्यक्तीला ती योगी म्हणून पण जा, म्हणजे ते एका स्तरावरती आहे. आणि नही असंन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन, आणि जोपर्यंत व्यक्ती कशाचा त्याग करत नाही, संकल्पाचा त्याग करत नाही, तर संकल्पाचा प्रभुपादांनी काय दिला, स्वतृप्तीची इच्छा, संन्यास म्हणजे सोडून देणे. जोपर्यंत इंद्रिय तृप्तीची इच्छा व्यक्ती सोडून देत नाही तोपर्यंत त्याला खरा योगी आपण म्हणू नाही शकत. परंतु मॉडर्न योगामध्ये कुठे सांगितलं जात नाही. परंतु गीतेच्या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल की खरा योगा काय आहे. खऱ्या योगाचा मुख्य उद्देश की मनातल्या भौतिक इच्छा कमी करणे. उलट लोक भौतिक इच्छा आणखीन चांगल्या करता यावे म्हणून योगा करतात, की योगा केल्याने शरीर सदृढ होईल आणि मग आपण जास्त इंद्रिय तृप्ती करू शकतो, पण तो योगाचा मुख्य उद्देश नाही. हे आपण बघितलं, संन्यास आणि योग समान आहे कारण दोघांचे हृदय शुद्ध असणं महत्वाचं आहे. संन्यास म्हणजे कार्यफळाची इच्छा न करता ज्ञानामध्ये स्थित होणे, आणि योग म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे ज्याने विषय भोगण्याच्या इच्छेने मन विचलित न होणे. म्हणजे व्याख्येच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर दोघांचा सारखाच अर्थ येतो. आणि भक्ती आपोआप करते. या लोकांना शुद्धतेसाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात, पण भक्तीमध्ये या गोष्टी आपोआप होतात. म्हणून प्रभुपाद सांगतात की भक्त आपोआप संन्यासी पण आहे आणि योगी पण आहे. जसं आपण आधी चर्चा केली होती, 5व्या अध्यायामध्ये कृष्णाने निष्काम कर्मयोगाला ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ सांगितलं. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये सगळीकडे निष्काम कर्मयोगाचं भक्तीमधूनच वर्णन करतात. तर या अध्यायामध्ये कृष्ण आता समजा जर योगाला जिथे जिथे श्रेष्ठ सांगतील तिथं प्रभुपाद योगी हा भक्तच आहे असं म्हणून सांगतात. कारण ते बरोबर पण आहे, कारण की खऱ्या शुद्धतेचा भाव वगैरे केवळ भक्तीमध्येच असतो. तर हे झालं आपला दुसरा श्लोक. याच्यामध्ये काही मुद्दे आहेत का? मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रियतृप्ती किंवा इंद्रियतृप्ती करविणाऱ्या कर्मांना थांबवितो, हे म्हणतात. याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. परंतु कृष्ण भावनाभावी व्यक्तीसाठी कृष्णांच्या सेवेत कुठले आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यताच नसते. म्हणून त्या व्याख्येच्या स्तरावरती भक्त आपोआप योगी पण आहे आणि संन्यासी. कारण आपण म्हणजे शुद्ध चेतनेवरती म्हणजे कमीत कमी अपेक्षित आहे की हळूहळू आपण जे काही कार्य करतो ते भगवंतांच्या इच्छेसाठी केलं. समजा एखादा व्यक्ती गात आहे, कीर्तन करत आहे, तर तो उद्देश लोकांना शो ऑफ करण्यासाठी नाही की मी किती छान गातो, ते कृष्णाच्या आनंदासाठी. किंवा एखादा व्यक्ती क्लास देत असेल तर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर भगवंतांच्या सेवेसाठी. म्हणजे हे आपल्याकडून अपेक्षित आहे, पण हळूहळू त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. तर त्या स्तरावरती भक्तपणे योगी किंवा संन्यासी असं रूपात स्पष्टीकरण देतात. तिसरा श्लोक आहे. तिसऱ्या श्लोकापासून आता हळूहळू या व्यक्तीची प्रगती कशी होते अष्टांग योगीचे पण वर्णन करतात. आरुरुक्षेर मुनेर योगम कर्म कारण उच्यते योगारूढ सतस्यैव शमः कारण उच्यते. याची आपण आधी पण बऱ्याचदा चर्चा केली आहे. आरुरुक्ष म्हणजे कुठल्याही साधनेमध्ये सुरुवातीच असतात, आणि आरूढ म्हणजे त्या साधनेमध्ये यश मिळाल्यावरती जो स्तर येतो किंवा सिद्धी मिळाल्यावरती जो स्तर येतो त्याला आरूढ म्हणतात. तर पहिल्या 2 ओळी सुरुवातीच्या स्तराबद्दल सांगतात आणि शेवटच्या 2 ओळी आरूढ स्तराचं सांगतात. तर सुरुवातीच्या स्तराला काय करायचं, आरुरुक्षेर मुनेर योगम कर्म कारण उच्यते. की समजा अष्टांग योगी सुरुवातीच्या स्तरावरती आहे, तर अर्जुन त्यांनी काय केलं पाहिजे, कर्म केले पाहिजे. कर्माचा अर्थ आहे विहित कर्म केले पाहिजे. कोण सांगेल का बरं अष्टांग योगीने सुरुवातीच्या काळात विहित कर्म केले पाहिजे? दिव्या माताजी तुम्ही सांगा. हा, अष्टांग योगीला आहे मनशुद्धीसाठी सुरुवातीला हे करावंच लागतं. तर हे बेसिक तुम्ही जर लक्षात ठेवलं ना, मग तुम्हाला निष्काम अष्टांग ज्ञान भक्तीच्या काही कन्फ्युजन होणार आहे. त्या व्यक्तीची कशी कशी प्रगती होते. तर अष्टांग योगीला पण सुरुवातीला, कारण कुणाचंच मन शुद्ध नसतं ना. मन जर शुद्ध असतं तर भौतिक जगात कशाला आले असते. काहीतरी भौतिक इच्छा आहे म्हणूनच व्यक्ती भौतिक जगात येतो. तर सुरुवातीला त्या व्यक्तीला कर्म कारण उच्यते, कर्म करावं लागतं, विहित कर्म करावं लागतं ज्याने त्याचं हृदय शुद्ध होईल. आणि त्याच व्यक्तीला पुढच्या ओळीत काय सांगतात, योगारूढ तस्यैव, जेव्हा तो योगारूढ स्तरावरती जाईल किंवा अधिक प्रगती करेल
तेव्हा त्याने काय करावं, शमः कारणोचे. शमः म्हणजे एखादी गोष्ट थांबवणे किंवा बंद करणे किंवा सोडून देणे. रूपात आणि क्षमा काय झाली, सर्व भौतिक क्रियांचे शमन, थांबवणे. तर मग त्या व्यक्तीला समोरच्या स्तरावरती गेल्यावरती विहित कर्म करण्याची गरज नाहीये, कारण त्याचं हृदय शुद्ध झालं आणि त्याला आता अष्टांग योगाला पूर्णपणे करावं लागेल. समजा आता अष्टांग योगामध्ये ते काय करतात लोक, की एका ठिकाणी बसून परमात्म्याच्या स्वरूपावरती ध्यान करतात. पण त्याने जर विहित कर्म नाही सोडलं तर मग मध्येच ध्यान सोडून उठावं लागेल आणि कुठलं तरी पिंडदान करत बसावं लागेल किंवा कुठलं दान करत बसावं लागेल. असं जर करत बसला तर मग अष्टांग योगाची अभ्यास कसा होणार. म्हणून पुढच्या स्टेजला तो व्यक्ती या गोष्टी सोडून देतो, केवळ फुल्ली 100% अष्टांग योगच करायला. या श्लोकात काय बघितलं आपण, सुरुवातीच्या स्तराला अष्टांग योगीला पण विविध कर्म करावे लागतात हृदय शुद्ध करण्यासाठी. परंतु त्याने प्रगती केल्यावरती मग त्याला विविध कर्म सोडून द्यावे लागतात, परंतु त्याला 100% अष्टांग योगाचाच अभ्यास करायचा. आरुक्षु योगारूढ. जेव्हा हृदय पूर्ण शुद्ध होते तेव्हा विविध कार्य त्याग करून केवळ अष्टांग योग करणे आवश्यक आहे. नाहीतर मग मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होत राहील. तर योगांचा चढता क्रम म्हणू शकतो असं, कर्मानंतर ज्ञान, ज्ञानंतर अष्टांग, पण सर्वश्रेष्ठ भक्ती. हे आपण आधी चर्चा केली, भक्ती स्वतः शुद्धीकरण करत असल्यामुळे आपल्याला विविध कर्म करण्याची गरज नाही. तरी सुद्धा आपण काही काही गोष्टी समाजाला उदाहरण म्हणून करतो. जसं की श्रीमद भागवतामध्ये पण आहे, त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेः भजन अपकुवथ पते ततो यदि यत्र क्व अभद्रम अबुध अमुष्य किं को वार्थ आप्तो भजतां स्वधर्मतः. की समजा माझ्या भक्ताने विहित कर्म सोडून जरी दिले आणि तो भक्तीमध्ये आला आणि भक्तीमध्ये पण त्याने जास्त प्रगती नाही केली तरी सुद्धा त्याचं नुकसान नाही होणार. तर विहित कर्म कोणते आहेत, जसे की पिंडदान करणे, श्राद्ध करणे, तर हे भक्तांना आवश्यक नाहीये. परंतु तरी सुद्धा आपण समाजाला डिस्टर्ब न करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये मुख्य आपण भक्तिमय त्या गोष्टींना केल्या पाहिजे. जसं की समजा श्राद्ध असेल तर त्याच्यामध्ये आपण भगवंतांना तो प्रसाद अर्पण करून नंतर पूर्वजांना दिला पाहिजे, जेणेकरून त्यांना पण प्रसाद मिळेल आणि हे आपलं कार्य भक्तिमय होईल. तर असं नको व्हायला की आपण इथं भक्ती करतो आणि त्याच्यामध्ये सगळे कर्मकांडाच्या गोष्टी करतो. तर फक्त बाहेर लोकांना असंही काही समजत नाही कोण काय मंत्र म्हणतोय, परंतु तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून भक्ताला काहीच करण्याची गरज नाही, कारण त्याने मूळ पकडले. पण व्यावहारिक जगतामध्ये असताना समाजाला डिस्टर्ब न करताना आपण या गोष्टी करू शकतो. पण त्याच्यामध्ये आपण भक्तिमय गोष्टी केल्या पाहिजे. जसं की इस्कॉनमध्ये जे विवाह करतात, तर विवाह करणारे काही भक्त आहेत म्हणजे गृहस्थ भक्त, तर ते सगळे आपले वैष्णव मंत्र म्हणतात. म्हणजे मंगलाष्टक वगैरे जे आपल्याकडे म्हटलं जातं, त्याच्याऐवजी ते पण म्हणतात. प्लस महामंत्राचं उच्चारण, वेगवेगळ्या आचार्यांच्या गणती मंत्राचं उच्चारण केलं जातं. आणि त्याची पण डिटेल आहे, त्याचा पण कोर्स आहे की कसं विवाह वगैरे लावले जातात. तर ते वैष्णव पद्धतीने करण्याचे पण मार्ग आहे. तर त्याच्यामुळे आपण हे अशा गोष्टी करतो. तर श्लोक नंबर 3 मध्ये आणखी प्रभुपादांचं काही सांगितलं का? ठीक आहे. पण श्लोक नंबर 4, इदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ तदुच्यते. ठीक आहे, तुम्ही बोलले की जेव्हा तो योगारूढ स्तरावरती जाईल मग त्याला विहित कर्म सोडून दिले तरी चालतात. मग कसं समजायचं पण की हा व्यक्ती योगारूढ स्तरावरती आलाय. तर भगवान तिथे सांगतात की यदा ही न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुसज्जते, की इंद्रिय तृप्तीसाठी एखाद्या गोष्टी मिळवणे किंवा त्या गोष्टी मिळवण्यासाठी एखादं काही कार्य करावं लागत असेल तर त्या गोष्टी हा व्यक्ती करत नाही आणि त्याला त्या फळाची इच्छा आता मनातून संपूनच गेली. की समजा मला युद्ध करून ऐश्वर्य मिळवायचंय, ही तर जेव्हा त्याच्या मनातून इच्छाच नष्ट होऊन जाते तेव्हा त्याला सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे कुठल्याही विषय वस्तूंबद्दल आकर्षण नाही. न इंद्रिय अर्थेषु, इंद्रियांचा जो अर्थ आहे, इंद्रियांचा अर्थ काय, इंद्रिय तृप्ती. तर जिभेचा अर्थ काय आहे की चांगल्या पदार्थांची चव घेणे. कानाचा अर्थ काय की चांगले आवडणारे ध्वनी ऐकणे, म्हणजे भौतिक. परंतु अशा गोष्टीकडे जेव्हा या व्यक्तीचं मन जात नाही किंवा त्या गोष्टी मिळवण्यासाठी करावं लागणारे ते काम करण्याची इच्छा नाहीये आणि सर्व संकल्प संन्यासी, सगळे संकल्प म्हणण्यापेक्षा इथं आपण संकल्पाला काय म्हणतो, भौतिक इच्छा. प्रभुपादांनी पण तेच दिले
जेव्हा तो सगळ्या भौतिकीचा त्याग करतो, मग त्याला समजायचं की हा योगारूढ स्तरावरती आला. कारण त्याला पण समजलं पाहिजे ना की मी कधी विविध कर्म सोडून द्यायचे. तर स्वतःची चाचणी करू शकतो की बाबा माझं मन आणखीन भौतिक गोष्टीकडे जातं की नाही जातं. जर जात असेल तर आणखीन काही वर्ष निष्काम कर्म करावं. कदाचित किंवा त्यांचे गुरु पण असतील, ते पण त्यांना मदत करत असतील की कुठल्या वेळेस काय करायचं. योगारूढ स्तराची लक्षणं. सर्व इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा त्याग केल्याने विषय वस्तू किंवा त्यांना मिळवण्याच्या कार्यातून अनासक्त. तर इथे आता या व्यक्तीला असे म्हणजे आरुष स्तरावरती प्रयत्न करावे लागतात की मन जातं एखाद्या गाण्याकडे किंवा जीभ इच्छा करते एखाद्या पदार्थाची चव घेण्याची, पण तेव्हा तो कंट्रोल करून किंवा प्रयत्न करून स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीच असणार आहे. परंतु आरूढ स्तरावरती त्याला म्हणजे जबरदस्ती करण्याची गरज नाही. आपोआपच त्याचा स्तरच तो झालेला असतो की त्याला या गोष्टी आठवतच नाही. तर सुरुवातीच्या स्तरावरती त्याला थोडंसं स्वतःवरती प्रेशर देऊन करावं लागतं. परंतु आरूढ स्तरावरती आपोआपच होऊन जातं. म्हणजे जर समजा जबरदस्तीने मनाला थांबवावं लागत असेल तर याचा अर्थ आणखी प्रगती झाली नाही. थोडी काही वर्ष आणखीन त्यांना निष्काम कर्म करावं लागेल. तर याच्यामधून जर तुम्ही बघितलं, आपण आधी पण चर्चा केली आहे, तर भक्ती किती सोपी आहे बघा. या लोकांना किती त्रास करावा लागतो की काही पदार्थ खाण्याची इच्छा आहे ते खायचं नाही, काय ऐकण्याची इच्छा आहे ते ऐकायचं नाही. परंतु भक्तीमध्ये काय आहे, खाण्याची इच्छा आहे ना तर ठीक आहे, तर तो प्रसाद घ्या. ऐकण्याची इच्छा आहे तर कीर्तन ऐका. त्याच्यामुळे भक्ती जास्त नैसर्गिक आहे. कारण इंद्रिय हे वाहणाऱ्या पाण्यासारखे आहेत. त्यांना जबरदस्ती जास्त थांबवून ठेवणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे इथे आपण आधी पण चर्चा केली की भक्ती कशी इतर मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे. या दृष्टिकोनातून जर बघितलं की इंद्रियांच्या नैसर्गिक आवश्यकतांमध्ये भक्तिमय पद्धतीने पूर्ण केल्यामुळे भक्ती इतर मार्गापेक्षा सोपी आहे. कारण जबरदस्ती जास्त कंट्रोल करणं खूप कठीण आहे. म्हणून या लोकांना खूप वेळ लागतो आणि मार्ग पण खूप त्रासदायक आहे त्यांचे. कृष्ण भक्त सर्व काही भगवंतांसाठी करत असल्याने आपोआप इंद्रिय तृप्ती आणि सकाम कार्यातून अनासक्त होतो. तर हे झालं या व्यक्तीचा योगारूढाचा स्तर आलाय कसं समजायचं. तर जसं मी आधी पण चर्चा केली आपण की अष्टांग योगामध्ये मन नियंत्रणाला खूप जास्त महत्व आहे. तसं सगळ्याच मार्गामध्ये मन नियंत्रण करावंच लागतं. ज्यामध्ये थोडंफार तात्पर्यामध्ये भक्तांच्या दृष्टिकोनातून पण सांगतात. पण खास करून अष्टांग योगी व्यक्ती कारण तो ध्यान चिंतनामध्ये बसतो, त्याच्यामुळे त्याचं मन एकाग्र होणं खूप महत्वाचं आहे. तर म्हणून कृष्ण इथे पण आणि या अध्यायाच्या शेवटी परत मनाबद्दल बोलतील. तर या गीतेमध्ये जर कुठे मन नियंत्रणाबद्दल बोललं असं कोणी विचारलं तर गीतेच्या या 6व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 5 पासून 5, 6, 7 आणि परत 37-38 मध्ये पण मन नियंत्रणाबद्दल. तर 6व्या अध्यायामध्ये मन नियंत्रणाबद्दल थोडंसं वर्णन दिले. तर इथे काय सांगतात बघूया 5व्या श्लोकात. उद्धरेत आत्मात्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मानं. तर तुम्ही जर थोडं लक्ष देऊन ऐकलं असेल तर आत्मा आत्मा हा शब्द परत परत येतो. उद्धरेत आत्मात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मानं. 7 वेळेस आत्मा शब्द येतो. परंतु जर आपण भाषांतर वाचलं तर सगळीकडे आत्मा म्हणजे जीव असा अर्थ नाहीये. मी तुम्हाला आधी पण बोललो होतो की संस्कृतमध्ये संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात. तर या आत्मा शब्दाचे अर्थ मला वाटते चैतन्य महाप्रभूंनी 7 सांगितले होते. आत्मा रामस्य मुनयो निर्ग्रंथात् विदुक्रमे कुर्वन्ति अहेतुकीं भक्तिं इत्थं भूत गुणवती. असा एक श्रीमद भागवतांचा श्लोक आहे. तर चैतन्य महाप्रभूंनी या श्लोकाचे सनातन गोस्वामींना 64 अर्थ सांगितले होते. 64 पद्धतीने या श्लोकाला कसं समजू शकतो. तर ते समजावून सांगितलं त्यांनी एका एका शब्दाचे कसे वेगवेगळे अर्थ घेता येतात. त्याच्यामध्ये आत्मा रामस्य मुनयो, तर आत्माराम हा शब्द आहे. त्याच्यामध्ये आत्मा या शब्दाचे 7 अर्थ घेता येतात असे चैतन्य महाप्रभू इथे बोलतात. त्याच्यापैकी आत्मा कधी कधी शरीराला पण आत्मा म्हटलं जातं, मनाला पण कधी कधी आत्मा म्हटलं जातं, कधी कधी बुद्धीला पण आत्मा म्हटलं जातं आणि जीवात्माला पण आत्मा म्हटलं जातं. त्याच्यामुळे आत्मा हा शब्द आला म्हणजे तिथे नेहमी अर्थ जीवात्माच असेल असं आपण गृहीत धरून नाही चालायचं. तर ती चर्चा बघावी लागेल की कशाबद्दल चर्चा चालू आहे. जर ते लोक समजा मनाबद्दल बोलत असतील तर कदाचित तिथे आत्म्याचा अर्थ मन असा पण होऊ शकतो. वाचन करताना असं कन्फ्युजन नको व्हायला की अरे आत्मा आत्मा म्हणतात आणि
भाषांतरात कुठेच आत्मा नाही आला, सगळं मन आणि बुद्धी सांगतायत, कारण अर्थ बदलतात. तर इथे कृष्ण काय म्हणतात, उद्धरेत आत्मात्मानं, की व्यक्तीने उद्धरित म्हणजे उद्धार केला पाहिजे. कशाचा? आत्म्याने आत्म्याचा उद्धार केला पाहिजे. तर इथे एक आत्मा आहे जीव आणि दुसरा आत्मा आहे मन. तर व्यक्तीने किंवा अष्टांग किंवा कुठल्याही साधकाने शुद्ध मनाच्या सहाय्याने आपल्या बुद्धीची प्रगती केली पाहिजे. ना आत्मानं अवसादयेत. अवसाद म्हणजे हिंदीमध्ये डिप्रेशनला अवसाद म्हणतात. मला एवढं तो शब्द समजला. तर अवसाद म्हणजे इथे अधोगती. तर न आत्मानं अवसादयेत. तर परंतु त्या व्यक्तीने अनियंत्रित मनाने आपल्या जीवाची किंवा आपल्या स्वतःची अधोगती करू नये. थोडक्यात सरळ शब्दात काय आहे, की शुद्ध मन करून आपल्या आत्म्याची प्रगती करावी आणि अशुद्ध मनाच्या सहाय्याने आपल्या आत्म्याची अधोगती होऊ देऊ नये. आणि मग पुढे काय सांगतात, आत्मयोगी आत्मनो बंधू, की आत्माच आत्म्याचा मित्र आहे. म्हणजे मनच हे आत्म्याचा मित्र पण आहे आणि आत्मयोगी आत्मा आणि मनच हे आत्म्याचं शत्रू पण आहे. तर कुठल्या अवस्थेमध्ये मनाला मित्र म्हणायचं आणि कुठल्या अवस्थेमध्ये मनाला शत्रू म्हणायचं याचा वर्णन पुढे येईल. तर इथं आत्मा या शब्दाचे दोन अर्थ घेऊन चला, एक मन आणि एक जीवात्मा. पहिल्या दोन ओळीत कृष्ण काय बोलले, की शुद्ध मनाने जीवात्म्याने स्वतःची प्रगती करून घ्यावी आणि अशुद्ध मनाने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. आणि मनच हा जीवात्म्याचा मित्र पण आहे आणि तेच मन जीवात्म्याचा शत्रू पण होऊ शकतो. कधी मित्र कधी शत्रू होतो तो पुढच्या श्लोकात सांगतील. बघा, आपण जी चर्चा केली प्रभुपाद पण पहिल्या ओळीत तेच लिहितात, पान नंबर 226 मध्ये. विविध परिस्थितीनुसार आत्मा शब्दाचा अर्थ शरीर, मन व आत्मा असाही होतो. तर आपण याचा प्रभुपाद पण तेच लिहितात. योग अभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्द मनाचा निर्देश करतो आणि यांच्या मार्गाचा मुख्य भर मनाला नियंत्रित करण्यावर. योग पद्धतीचा हेतू हा मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयांवरील आसक्तीपासून मन काढून घेणे आहे. त्याच्यावरून आपल्याला हे कळते की मॉडर्न टाइम मध्ये जे लोक योगा करतात ते योगाच्या एकदम उलट्या दिशेने प्रवास करतात. ते कुणीच मन नियंत्रणाबद्दल सांगत नाही किंवा इंद्रिय इंद्रिय भोगापासून स्वतःला वाचवायच्या कोणीच योगामध्ये सांगत नाही. उलट मी ते मागे योगा कोर्स केला होता काही दिवस, तर तिथे ते टीचर सांगत होते की पश्चिमात्य देशामध्ये लोकांनी एक योगा काढलं, त्याला नाव दिले बियर योगा. तर बियर योगा काय आहे, की थोडंसं काय हातपायाची हालचाल करायची, मग सगळ्यांनी एक बोट बियर प्यायची, परत थोडंसं व्यायाम करायचा, परत बियर प्यायची. तसं बियर योगा काढलं लोकांनी. तर ते बोलले असं खरंच म्हणजे असं चालू आहे लोक त्याला, आणि बरेच लोक त्याला राहतात पण बियर योगा करायला. तर म्हणजे किती उलट्या दिशेने प्रवास आहे. कारण योगच शास्त्राचा कोणी अभ्यासच करत नाही. योगाचा उद्देश काय, केवळ त्याच्या शारीरिक लाभाकडे जास्त भर दिला जातो. आपण भक्तीमध्ये पण आपण योग करू शकतो, कारण आपण शरीराला चांगलं करून भक्तीमध्ये युक्त करणार आहे. परंतु समाजामध्ये किती उलटा प्रवास चालू आहे योगी करणारे लोकांचा, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर इंद्रिय विषयांद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिय विषयांद्वारे आकर्षिला जातो तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वामध्ये गुंतत जातो. कारण स्वाभाविक आहे ना, जेवढे मना इंद्रिय विषयाकडे जाईल तेवढ्या तो इंद्रिय भोग करेल, तेवढ्या आठवणी त्याच्या अंतःकरणात साठवल्या जातील. त्या पूर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा ते परत परत यावं लागेल. जोपर्यंत मनाची पाठी पूर्णपणे पुरी होत नाही तोपर्यंत मग त्याला प्रवास करतच राहावं लागेल. तर यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे. आता इथे चर्चा चालू आहे अष्टांग योगाची, तरी पण प्रभुपाद म्हणतात कृष्ण भावना. कारण हे चुकीचं नाहीये, कारण सोपी भक्तीच आहे. कोण योगा करणार, कोण घर सोडून हिमालयात जाणार, तिथे थंडीमध्ये बसून प्राणायाम करणार कोण, हे आपल्याला शक्य नाहीये. त्याच्यामुळे भक्ती सोपी आहे. योगारूढ स्तरावर येण्यासाठी मन यंत्र संयमित असणे आवश्यक आहे. आता मन यंत्रावर कृष्ण सांगतील. आत्मशब्दाचे अर्थ आपण बघितले. आसक्त मन बंधनास कारणीभूत आहे, तर अनासक्त मन मोक्ष मिळवून देतो. तर जे मागच्या श्लोकात बोलले की मनच जीवात्म्याचा मित्र आहे आणि मनच जीवात्म्याचा शत्रू आहे, त्याच मुद्द्याला कृष्ण या 6व्या श्लोकात आणखी स्पष्ट करते. जर तुम्ही चर्चेकडे लक्ष दिलं तर तुम्हाला एका श्लोकानंतर दुसरा श्लोक काय येतो हे पण लक्षात ठेवलं तर तुम्हाला नंतर
स्वतःच्या अभ्यासात किंवा अध्ययनाला समरीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल. तुम्ही नोट्स मध्ये किंवा त्या श्लोकाच्या वरती लिहू शकता की दोघा श्लोकामध्ये काय संबंध आहे. तर काय संबंध आहे? पाचव्यात कृष्ण बोलले की मनच शत्रू आहे, मनच मित्र आहे. तर कधी शत्रू कधी मित्र आहे त्याचं वर्णन 6व्या श्लोकात. बंधुर आत्मात्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्धितात्मैव शत्रुवत्. की बंधू आहे, बंधू म्हणजे मित्र. बंधुर आत्मात्मनस्तस्य, जीवात्म्याचा आत्मा हा बंधू आहे किंवा मित्र आहे. कधी आहे? येन म्हणजे ज्याने, ज्या व्यक्तीने काय केलं? आत्मैवात्मना जितः, की ज्याने आपल्या मनाला जिंकलंय, अशा व्यक्तीसाठी मन हे मित्र आहे. परंतु समजा अनात्मने म्हणजे मनाला नियंत्रित नाही केलं किंवा जिंकलं नाही, तर मग ते मन कसं कार्य करतं? शत्रू म्हणून कार्य करतं. वर्तेतात्मैव शत्रुवत्, शत्रूसारखं कार्य करतं. म्हणजे जर मन नियंत्रित नसेल तर एका खूप मोठ्या शत्रूसोबत 24 तास राहण्यासारखं आहे. या जगामध्ये लोकांची कितीतरी शत्रुत्व असलं तरी 24 तास दोन्ही शत्रू सोबत नाही राहत. काही वेळासाठी तरी वेगळ्या घरी किंवा वेगळ्या देशात किंवा राज्यात असतील. तर भारत पाकिस्तान एवढं युद्ध आहे तरी पण नेहमी आपण त्याच्या सोबत नाहीये. काहीतरी फिजिकल डिस्टन्स आहे किंवा विचारांचं डिस्टन्स आहे. परंतु मन ही अशी एक गोष्ट आहे की आपल्या सर्वात जवळ आहे. जसे भगवंत जवळ तसे मन पण व्यक्तीच्या खूप जवळ आहे. कारण जीवात्मा सूक्ष्म शरीराच्या सहाय्यानेच कार्य करत. इतक्या जवळची व्यक्ती जर शत्रू झाली, समजा आपल्या जवळची व्यक्ती जर शत्रू झाली तर तो आपल्याला जास्त नुकसान देऊ शकतो. कारण त्याला आपले सगळे फॉल्ट माहीत असतात. त्याच्यामुळे जवळच्या व्यक्तीने समजा काही असं केली गडबड तर लोकांना ते सहन करायला खूप कठीण जातं. कारण बरंच काही त्या व्यक्तीला माहिती असतं. जसं मन हे आहे त्याला सगळं आपल्या प्लस मायनस सर्व काही माहिती आहे. त्याच्यामुळे जर मनाला जर नाही नियंत्रित केलं तर खूपच बिकट परिस्थिती होऊ शकते सगळ्याच मार्गात, भक्तीमध्ये पण. कारण हे खूप जवळची व्यक्ती आहे आपल्या. मन कोणाचा मित्र, कोणाचे शत्रू जिंकण्यासाठी मित्र, नाही जिंकला तर शत्रू. जसं की हत्तीचं आपण तेव्हा उदाहरण चर्चा केली होती की हत्ती एवढा शक्तिशाली प्राणी आहे तर त्याला जर नियंत्रित केलं तर एकदम काही सारखा दिसणारा मुलगा पण त्याच्याकडून कामं करून घेऊ शकतो. परंतु जर हत्ती नियंत्रण नाही झाला तर हजारो लोकांना चेंगरून मारू शकतो. तसं मन या हत्तीपेक्षा करोडो पटीने अधिक शक्तिशाली आहे. मागच्या वेळेस मी कृपासोबत बोलून तेव्हा तिला सांगितलं होतं की एक आम्हाला MBBS मध्ये फर्स्ट इयरला एक एक्सपेरिमेंट होता. एक्सपेरिमेंट मध्ये ते काय करायचे की एक बेडकाच्या स्नायूला इलेक्ट्रिक करंट द्यायचे. इलेक्ट्रिक करंट दिले की थोडा वेळ तो स्नायू म्हणजे आकुंचन प्रसारण पावायचा. असं समजा 10, 15, 20 वेळ झाला तर मग तो जरी शॉक दिला तर त्याला काहीच परिणाम व्हायचा नाही. नंतर टीचरनं काय केली की तोच वायर घेऊन त्या बेडकाच्या मेंदूला शॉक दिला आणि मेंदूला शॉक दिला की मग परत ते स्नायूमध्ये आकुंचन प्रसारण व्हायला लागलं. ते काय बोलले की आपल्या प्रत्येकामध्ये रिझर्व्ह कॅपॅसिटी असते. जेव्हा आपल्याला वाटतं की मी थकलोय परंतु त्याच्यापेक्षा पण अधिक व्यक्ती कार्य करू शकतो. परंतु मन तिथे ब्लॉकेज देतं की नाही आता मी खूपच थकलोय, मी काहीच करू शकणार नाही. परंतु जे लोक या मनाच्या या ब्लॉकेज पासून स्वतःला हळूहळू समोर म्हणजे एकदमच होत नाही कोणालाही, जे असामान्य लोक असतात ना जसे की ब्रुस ली म्हणा किंवा हे मायकेल फेल्प्स जो स्विमर होता, हे लोक काय करतात की तेव्हा जिथे सामान्य लोक थांबतात मनाच्या सांगण्यामुळे की आता मी खूपच थकले, माझ्याने होणारच नाही, ते लोक त्या बाउंड्रीच्या थोडंसं समोर हळूहळू स्वतःला घेऊन जातात. कारण शरीराची कॅपॅसिटी असते पण मनच त्याला थांबायला सांगतं. तर असा एक हे पण आधुनिक विज्ञानामध्ये पण प्रयोग आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण आर्टिफिशियली केलं पाहिजे. या गोष्टीला वेळ लागतो. हे झालं भक्ती. हा, ही पण चर्चा आपण आधी केली की भक्ती जरी स्वतः मन शुद्ध करते परंतु आपण आणखीन कचरा नाही टाकला पाहिजे. आणखीन कचरा नाही टाकला पाहिजे म्हणजे जितकं शक्य आहे तितकं भौतिक संस्कार कमी होण्याचे प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे जितकं शक्य आहे तितकं नको असलेल्या मूव्हीज, गाणी वगैरे न बघणे, नको असलेले पदार्थ न खाणे. म्हणजे त्याला भक्ती नाही केलं तर बरं राहील. नाहीतर मग आणखीन ते मनामध्ये आठवणी साठवत जातील. थोडं जास्त आपल्याला वेळ लागेल. तर या श्लोकात आता काय म्हणजे कृष्ण 7व्या श्लोकामध्ये
मला वाटतं याच्यामध्ये योगारूढ स्तराचं वर्णन असेल. हा, पुढच्या 3 श्लोकामध्ये कृष्ण योगारूढ स्तराचं वर्णन करते 7, 8 आणि 9 मध्ये. कारण हा प्रवास आहे ना, पहिल्या 9 श्लोकांमध्ये योगारूढपासून योगारूढपर्यंत कसा जातो. त्याच्यामध्ये कोणाला योगी कोणाला संन्यासी म्हणायचं, मग मन नियंत्रणाचं महत्व काय आहे, मग असं केल्यावरती शेवटी तो कधी त्याला योगारूढावरती जातो आणखीन याचं काही लक्षण सांगितलं. जितात्मानः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मान अपमानयो. याच्यातले काही शब्द याचा काही गोष्टींचा अभ्यास आपण आधी पण केलाय. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मान अपमानयो. शीत उष्ण सुख दुःख मान अपमान म्हणजे जेव्हा व्यक्ती या द्वंद्व परिस्थितीमध्ये समान चेतनेत राहतो, अशा व्यक्तीला सगळ्याच मार्गामध्ये प्रगत व्यक्ती म्हटलं जातं. म्हणजे निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग किंवा इव्हन भक्तीमध्ये पण आपण छोट्या छोट्या गोष्टीला मान झाला किंवा माझा अपमान झाला अशातच जर राहत असतो, याचा अर्थ आपल्याला बराच वेळ आहे आणखी प्रगती करण्याची. म्हणजे श्रेष्ठ भक्त असतात तशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे त्यांना जास्त प्रभाव होत नाही, सगळ्याच मार्गात आहे. नंतर दुसरी आणखी लक्षणं काय आहेत, जितात्मानः याने मनाला जिंकले, त्याच्यामुळे मन त्याचं कसं झालं, शांत झाले. परमात्मा समाहित म्हणजे त्या व्यक्तीला, अशा व्यक्तीला प्रभुपाद असं भाषांतर देतात की जेव्हा मन जिंकलं जातं आणि मन शांत होतं, द्वंद्व परिस्थितीमध्ये सम राहतो, तेव्हा अशा व्यक्तीला परमात्मा मिळालाच आहे असं समजावं. किंवा आपण असं म्हणू शकतो की तो ऑलमोस्ट आता मोक्षासाठी पात्रच झालाय. जितात्माना म्हणजे नियंत्रित मन, प्रशांत म्हणजे विषय वस्तूपासून अनासक्त. जेव्हा जोपर्यंत व्यक्ती विषय वस्तूपासून अनासक्त होणार नाही तोपर्यंत शांत कसा काय राहणार. तर आपण कुठलं कार्य किंवा काही मिळवण्याची इच्छा काय करतो, किंवा आपल्या मनामध्ये ती कमतरता आहे. व्यक्तीला भूक लागते म्हणून तो स्वयंपाक करतो, किंवा भूक लागते म्हणून तो अर्थार्जन करतो आणि नंतर मग त्याच्यापासून अन्नधान्य मिळून जेवण बनवतो. समजा एखाद्या व्यक्तीला भूकच नाहीये तर तो कशाला स्वयंपाक करेल. याचा अर्थ काहीतरी आपल्यामध्ये कमतरता आहे म्हणून आपण इंद्रिय तृप्तीकडे जातो. प्रशांत झाला म्हणजे या व्यक्तीला आता इच्छाच नाहीये काय, तर कशाला मग तो इंद्रिय तृप्तीकडे जाईल, आपोआपच अनासक्त होऊन जातो. परमात्मा समाहिता म्हणजे समाधीच्या स्तरावरती आलाय किंवा परमात्मा साक्षात्काराच्या स्तरावर आलाय. तर कुठल्या कुठल्या स्थितीमध्ये सम पाहिजे, शारीरिक स्तरामध्ये शीत आणि उष्ण, की जसं की आधी दुसऱ्या अध्यायामध्ये पण कृष्ण सांगतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमायनो अपायनो नित्य स्थान तितिक्षेषु भारत, की अर्जुन शीत उष्ण किंवा सुख दुःख ह्या गोष्टी आयुष्यामध्ये येणारच आहेत, परंतु याला सहन करण्यासाठी तू शिक. याला दुसरं काही उत्तर नाही, सहनच करणं हेच उत्तर आहे. काय मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अपायनो तितिक्षेषु भारत. तितिक्षा म्हणजे सहन कर. तर हा, तिथे आपण ही चर्चा केली होती की प्रभुपाद तात्पर्य तुम्हाला जर आठवत असेल, एक उदाहरण देतात की जरी उन्हाळ्यामध्ये किती जरी गरमी असली तरी स्त्रिया काय करतात की घरी स्वयंपाक करतातच. असं म्हणत नाही की खूपच गरमी आहे आता मी स्वयंपाकच करणार. आता कदाचित मॉडर्न टाइम मध्ये लोक झोमॅटो मधून ऑर्डर करत असतील, ते चुकीचं आहे. चुकीचं नाही म्हणजे तो वेगळा विषय आहे, परंतु पारंपरिक जर बघितलं तर ते त्या उन्हाला किंवा त्या गरमीला सहन करून स्त्रिया स्वयंपाक करतात. तसंच साधू करून अपेक्षा आहे की थंडीमध्ये जरी खूप थंडी वाटत असली तरी सुद्धा त्यांनी स्नान केलं पाहिजे, कारण त्यांच्याकडून ती गोष्टीची अपेक्षा आहे. तर असे द्वंद्व हळूहळू सहन करण्याचा प्रयत्न केला. शरीराच्या स्तरावरती शीत उष्ण, मनाच्या स्तरावरती सुख दुःख, अहंकाराच्या स्तरावरती मान अपमान. लगेच व्यक्तीला अपमानित झाल्यासारखं वाटत असेल तर त्याचा अहंकार खूप मोठा आहे. जे लोक खरंच नम्र असतात त्यांना छोट्या मोठ्या गोष्टींना काही म्हणजे मनाला ठेच पोहोचत नाही. सगळे ठीक आहे, आपण सर्व प्रयत्नच करतोय, वेळ लागेल. ठीक आहे, आपण चर्चा केली. तर अशाच योगारूढ व्यक्तीचं आणखीन समोर काही वर्णन आहे 3 श्लोकामध्ये 7, 8, 9 मध्ये. तर 8 मध्ये काय, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो जितेंद्रिय युक्त इति उच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. तर ज्ञान आणि विज्ञान, ज्ञान म्हणजे शास्त्राचं थिअरॉटिकल नॉलेज आणि विज्ञान म्हणजे ते शास्त्राच्या नॉलेजचा साक्षात्कार. तर यामध्येच हा व्यक्ती आनंद शोधतो. हा व्यक्ती म्हणजे हा योगारूढ स्तरावरचा अष्टांग योगी. तर प्रभुपाद या मुद्द्यालाच अनुसरून तात्पर्य सांगतात की जोपर्यंत आपण इंद्रियांना भगवंताच्या सेवेत नाही लावणार तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी समजणार नाही. तर या व्यक्ती या
म्हणजे कुठेतरी त्याला समाधान भेटलं पाहिजे ना, की बाहेरची इंद्रियतृप्ती पण करायची नाही आणि मन पण समाधानी असं कसं राहता येईल. तर हा व्यक्तीचं समाधान काय आहे त्यांच्या शास्त्राच्या ज्ञान आणि साक्षात्कारामध्ये. आणि विजितेंद्रिय म्हणजे त्याने इंद्रियांना जिंकले. तर अशा योगीला काय म्हणायचं, युक्त इति उच्यते योग. युक्त म्हणजे आपण त्याला म्हणू की प्रगत आहे किंवा योगारूढ आहे. युक्त प्रभुपादांनी काय दिलं भाषांतर, युक्त आत्मसाक्षात्कारासाठी योग्य म्हणजेच योगारूढ आहे. आणखीन एक लक्षण दिले, समलोष्ट्र अश्म कांचन. तर सोनं आणि हा दगड आणि सोन्याला तो समान बुद्धीने बघतो. दगड आणि सोन्याला समान बुद्धीने बघतो म्हणजे काय, त्याला त्या गोष्टीपासून काही मिळवायचंच नाही. आपल्याला काय समजतं की हे सोनं आहे, याला आपण घेतलं पाहिजे, हे दगड आहे याला नाही घेतलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की हे सोनं जर मी घेतलं तर त्याच्यापासून माझ्या इंद्रियतृप्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. मी काही गोष्टी विकत घेऊ शकतो किंवा काही पदार्थ घेऊ शकतो, काही गोष्टी बघू शकतो. पण या व्यक्तीला काही मिळवायचंच नाहीये. मिळवायचं नाही तर अशा लोकांसाठी दगड काय आणि सोनं काय, दोन्ही सेमच आहे ना. तसं बघायला गेलं तर सोनं पण एक धातूच आहे. आपल्याला सोन्याबद्दल आकर्षण आहे कारण आपल्याला इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहे आणि सोनं त्या इच्छा तृप्त करण्याचं एक माध्यम आहे. ज्या व्यक्तीला इच्छाच नाहीये, जसं मी म्हटलं, भूकच नाही तर स्वयंपाक कशाला करेल, तसा हा योगारूढ व्यक्ती त्या स्तरावरती असल्यामुळे तो आपोआपच सोनं आणि दगड समान स्तरावरती बघू शकतो. ज्ञान विज्ञान तृप्त म्हणजे शास्त्रज्ञान आणि साक्षात्कार आणि तृप्त समाधानी आहे. कुटस्थ म्हणजे आत्मामध्ये स्थिर आहे, तो आपल्या ध्येयापासून बदलत नाही. विजितेंद्रिय म्हणजे इंद्रियांना जिंकले. समलोष्टात्मक कांचन म्हणजे समबुद्धी. अशा व्यक्तीला योगी म्हणा असं कृष्ण म्हणतात. योगी म्हणजे योगारूढ आहे किंवा प्रगत योगी आहे. तर समदृष्टी का, कारण भौतिक आकर्षणच नाही. जसे की समजा एखाद्या व्यक्तीला, इथं आपण शास्त्रीय संगीत उदाहरण घेतलं, एखाद्या व्यक्तीला संगीत ऐकायला आवडतं. जर संगीत ऐकायला आवडत असेल मग त्याच्यामध्ये तो व्हरायटी शोधणार, की मला इंग्लिश गाणी आवडतात, की मराठी आवडतात, की हिंदी आवडतात, की शास्त्रीय संगीत आवडतं. मुळात त्याला संगीत आवडत असेल तर त्याला विविधतेमध्ये रस आहे. पण एखाद्या व्यक्तीला संगीत बिलकुलच आवडतच नाही, त्याच्यासाठी इंडियन म्युझिक काय किंवा इंग्लिश काय किंवा मराठी काय, म्हणतात ना ते काला अक्षर बैस बराबर होऊन जातं. रुचीच नसल्यामुळे अशा व्यक्तीला काही आकर्षण राहत नाही. तसाच हा व्यक्तीला काही भौतिक इच्छा नाही म्हणून तो त्याच्यासाठी सोनं दगड सर्व काही सारखंच आहे. जसं की तुकाराम महाराजांच्या उदाहरणामध्ये पण येतं, जेव्हा शिवाजी महाराज त्यांना सोनं आणि दागिने वगैरे पाठवतो तर तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की आमच्यासाठी हे सगळं दगडा समान आहे. कारण त्यांच्या आयुष्य आपण बघितले की त्यांनी कधीच अशा विषय वस्तूंच्या प्राप्तीसाठी प्रयत्नच केले नाही. त्यांचं समाधान नेहमी नामस्मरणामध्ये किंवा अभंग रचण्यामध्ये किंवा लोकांना भक्तीमध्ये आणणे याच गोष्टीमध्ये त्यांना समाधान होतं. त्याच्यामुळे ते स्पष्ट बोलू शकले की माझ्यासाठी हे सगळं काही दगडा समान आहे. पण आपण सध्याच्या स्तरावरती असं नाही म्हणू शकणार. तुम्हाला कोणी सोनं वगैरे दिलं तर असं म्हणू नका. आपण प्रोग्राम मध्ये त्याला प्रसाद वगैरे बनवण्यासाठी उपयोगात आणू शकतो. नाहीतर प्रकार म्हणून फेकून द्याल. तर जसा हा व्यक्ती आत्म्यामध्ये आनंद, तसा भक्ताकडून अपेक्षा आहे की त्यांनी भक्तीमध्येच आनंद शोधावा. भक्तीमध्ये आनंद शोधावा म्हणजे की नामस्मरणात, ग्रंथ वाचण्यात, वैष्णवांची सेवा करण्यात, तीर्थक्षेत्राला जाण्यात, किंवा जे संकीर्तन ऐकण्यात, अशा गोष्टीमध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण युट्यूबमध्ये आनंद शोधायला लागलो तर त्या आणखीन थोडं भक्तीला जास्त मेहनत करावी लागेल. म्हणजे याच्यामध्ये मी पण गडबड करतो, पण तुम्हाला आधीच जसं म्हटलं की मी सर्व बोललो त्या स्तरावर नाहीये. पण हे शास्त्र सांगतं की जितकं शक्य आहे तितकं आपण या गोष्टीतून स्वतःला हळूहळू बाहेर काढलं पाहिजे. नाहीतर तितकं जास्त स्ट्रॉंग इम्प्रेशन मनावर व्हायला लागतं. आणि मग आता काही वाटणार नाही, पण 10-15 वर्षांनी परत वाटेल की परत त्या आठवणी येतील. त्याच्यामुळे आनंद घ्यायचा आहे, पण भक्तिमय कार्यात आनंद घ्यायचा, भौतिक गोष्टीत नाही. आणि प्रभुपाद तात्पर्यात पण सांगतात की प्रगती होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे संयम ठेवला पाहिजे. एकाच दिवसात सगळं होत नाही. परंतु लोक थोडेसे प्रवासाला थकतात की एवढे दिवस झाले आणखीन काहीच प्रगती नाही, पण त्याला दुसरं काहीच उत्तर नाहीये, वेळ लागणारच. नंतर याच व्यक्तीचा आरूढ स्तरावरच्या व्यक्तीचे आणखीन काही लक्षण आहे. 7, 8, 9 मध्ये आपण योगारूढ स्तरावरच्या त्या योगी व्यक्तीचे लक्षण बघतो. तर 9 मध्ये आणखीन काही तो व्यक्तीचा आचरण कसं आहे.
मित्रारी उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धी विशिष्यते. तर हे आणखीन कठीण आहे. भौतिक पदार्थांना एकसारखं समजणं सोपं आहे, की समजा सोनं आणि दगड एकसारखं समजणं सोपं आहे, परंतु ही माझी प्रिय व्यक्ती, ही माझी प्रिय व्यक्ती नाहीये, दोघे माझ्यासाठी समान आहेत, हे समजणं जास्त कठीण आहे. कारण या गोष्टी आणखी सूक्ष्म होत जातात. तिथे आपलं मन इन्व्हॉल्व असतं किंवा अहंकार इन्व्हॉल्व असतो, आसक्ती इन्व्हॉल्व असते. तर लोकांसोबत समदृष्टी ठेवणं आणखीन कठीण आहे भौतिक पदार्थापेक्षा. तर सोनं आणि दगडाला समान समजण्यापेक्षा ही व्यक्ती आणखी जास्त श्रेष्ठ आहे. तर हे कोणत्या कोणत्या लोकांना एकसारखे समजतात? सुहृद म्हणजे जो आपला हितचिंतक आहे, मित्र म्हणजे जो आपला मित्र आहे, अरी म्हणजे जो आपला शत्रू आहे. आता शत्रू आणि मित्राला एकसारखं समजणं एवढं सोपं नाहीये. उदासीन म्हणजे एखादा व्यक्ती तटस्थ आहे, दोन लोकांचे भांडण लागली पण याला काही फरक पडत नाही. मध्यस्थ म्हणजे दोघांमध्ये मध्यस्थाची भूमिका करतो. बंधू म्हणजे आपला नातेवाईक, आपल्या नातेवाईकाला आणि आपल्या शत्रूला एकसारखं समजणं एवढं सोपं नाहीये. तर हा व्यक्ती करू शकतो योगारूढ स्तरावरचा, कारण की त्याचं मन एवढं शुद्ध असतं. आपण माझं आणि परक हे का होतं? कारण त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी आपला स्वार्थ असतो ना, की ही व्यक्ती माझ्या मनासारखं बोलते किंवा माझ्या मनासारखं करते, म्हणून ही माझ्या जवळची. ही व्यक्ती माझं ऐकत नाही, मग दूरची. म्हणजे इथे अहंकार इन्व्हॉल्व झालाय. परंतु हा व्यक्ती शुद्ध चैतन्य होते, त्यासाठी त्याला सर्व समान आहे. आता श्लोक नंबर 10 पासून 32 पर्यंत अष्टांग योगाची साधना कशी करायची, म्हणजे त्या व्यक्तीने काय काय केलं पाहिजे, जंगलात जाऊन कसं बसायचं, कुठे लक्ष ठेवायचं, त्याचं वर्णन आहे. तर सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये कृष्ण आरूढ स्तरावरच्या व्यक्तीने काय करावं त्याचं वर्णन करतील, आणि मग नंतर परत सुरुवात कशी करावी याचं वर्णन करतील. या अध्यायामध्ये असं बऱ्याचदा होतं, कृष्ण बॅक अँड फोर्थ मागे पुढे जात राहतात. आरूढ स्तरावर सांगतात, नंतर परत मागे येतात. तर 10व्या एका श्लोकामध्ये आरूढ स्तरावरच्या व्यक्तीने कशी साधना कंटिन्यू करावी त्याचं वर्णन आहे. नंतर 11 पासून मग ज्याला समजा आता अष्टांग सुरुवात करायची, त्याने काय केलं पाहिजे याचं वर्णन आहे. तर पहिल्यांदा आरूढचं योगी युंजित सततम आत्मानं रहस्य स्थित एकाकी यत चित्तात्मा निराशीर अपरिग्रह. तर या योगीने म्हणजे आरूढ योगीने काय केलं पाहिजे? युंजित सततम, मनाला एकाग्र केलं पाहिजे. प्रभुपादांनी भक्तिमय तात्पर्य दिले, कृष्ण भावनेत एकाग्र झाले पाहिजे. तर हा व्यक्ती परमात्मा चिंतनामध्ये म्हणा किंवा समाधीमध्ये स्थिर असतो. योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थित, आणि कुठे रहस्य म्हणजे एकांत ठिकाणी राहिलं पाहिजे. आरूढ स्तरावरती किंवा असेही अष्टांग योगी जर बघितले कधी हिमालयामध्ये, ते एकटेच राहतात. त्यांच्या मार्गामध्ये एकट्या राहण्याला जास्त महत्व आहे, परंतु भक्तीमध्ये नाहीये. हे लक्षात ठेवा. जरी आपल्याला भक्त नाही आवडले तरी सुद्धा एकटं नाही राहायला पाहिजे, हे चांगलं नाहीये. भक्तीची व्याख्या काय एकटं राहण्याची? भौतिकवादी लोकांपासून दूर राहिलं पाहिजे किंवा भौतिकवादी लोकांच्या विचारांपासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यावर भौतिकवादी लोकांना बोलायचं नाही असा अर्थ नाहीये, की त्यांच्या विचाराने प्रभावित नाही झालं पाहिजे, परंतु सर्वात महत्वाचं आहे की वैष्णवांपासून दूर नाही राहिलं पाहिजे. याच्यामध्ये मी पण गडबड करतो, पण हे शास्त्र असं सांगतं की वैष्णवांसोबत राहणं खूप महत्वाचं आहे. भक्तीमध्ये एक महत्वाचा पिलर आहे. गोस्वामींनी 5 पिलर सांगितले भक्तीचे, 5 स्तंभ, त्याच्यामध्ये एक हा आहे. वैष्णवांचा संघ किंवा सेवा, भागवतम वाचन श्रवण, विग्रहांची सेवा, धामाला जाणे आणि नामस्मरण. जेवढं नामस्मरणाला महत्व आहे तेवढंच वैष्णवांचा संघ करण्याला महत्व आहे. त्याच्यामुळे कधीच असा विचार नाही केला पाहिजे की मी वैष्णवांपासून दूर राहील. तर यांच्या मार्गामध्ये हे लोक असे करतात, कारण त्यांची साधना वेगळी. एकाकी येत चित्तात्मा, तर एकाकी जो राहिलेला एकटा राहतो, येत चित्तात्मामध्ये मनाला नियंत्रित करतो. निराशीर अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे आकर्षित नाही किंवा कुठल्या गोष्टीवरती स्वामित्वाची भावना नाही. तर साहजिकच शुद्ध मनाचं आहे तर या गोष्टी असणारच नाही. योगारूढ योगाने आणखी काय करत राहायचं? मन समाधीमध्ये ठेवायचं, निर्जन स्थानी एकटे राहायचं, कशाला डिस्ट्रॅक्शन मध्ये जाईल. मन आणि शरीरावर नियंत्रण ठेवायचं. इच्छा आणि स्वामित्वाची ऑलरेडी त्याची भावना कमी झालेली असते, पण अधिक त्याच्यामध्ये साधना करत राहायची. आता भक्तीमध्ये संघात राहणं खूप महत्वाचं, जेव्हा आपण चर्चा केली. भौतिकवादी लोकांपासून दूर राहायचं म्हणजे त्यांच्या विचारांपासून दूर राहायचं, आणि नेहमी वैष्णवांसोबत राहिलं पाहिजे. आता जसे की आपण कदाचित आपण बोललो असेल व्यवहारमध्ये पण, की आपला सत्संग फक्त
7 दिवसातून एकदाच होतो. परंतु मुंबईमध्ये किंवा दुसरी वैष्णव काय करतात, की एकादशीला किंवा एखाद्या दुसऱ्या वैष्णवांच्या घरी बर्थडे असेल, तर एकमेकांच्या घरी जाऊन जप करणे किंवा कीर्तन करणे. तर हे सध्या आपण नवीन नाहीये, बरीच वर्ष झाली. या गोष्टी हळू सुरुवात करावी लागेल. तर इथं मंदिरामध्ये कसं आहे, आम्हाला ऑलरेडी मंदिराने सगळी फॅसिलिटी निर्माण केली आहे. सकाळी मंगल आरती सगळ्यांसोबतची आपोआपच वैष्णव संघ होऊन जातो. आणि तुम्ही सगळे आपापल्या वेगळ्या फॅमिलीत राहता. तर त्याच्यामध्ये जर जसं शक्य होईल तसं काहीतरी निमित्त करून एकमेकांकडे जाऊन साधना वगैरे केली पाहिजे. तर ठीक आहे, मला वाटतं आपण थांबूया.